दिल्लीतील तरुणाईच्या आक्रमक आंदोलनानं सरकारला जोरदार हादरा दिलाय। सरकार आणि पोलिसांच्या अपेक्षेपेक्षा जास्त संख्येनं तरुण दिल्लीच्या रस्त्यावर उतरल्यानं पोलिसांची तारांबळ उडाली। त्यामुळे आता काही सत्ताधारी नेते थेटपणे या आंदोलनावर तोंडसुख घेत आहेत। यात शेतकरी चळवळीत आंदोलक राहिलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांनी तर दिल्लीच्या आंदोलनाची तुलना थेट आतंकवाद्यांशी करत नव्याच वादाला तोंड फोडलंय। पाहूयात। आंदोलनातून आतंकवादासारखी परिस्थिती। आमदार सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान। आंदोलकांची तुलना थेट आतंकवाद्यांशी का? सदाभाऊ खोत हे बोलणं बरं नव्हं। इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। देशाच्या राजधानीत सोमवारी आक्रमक तरुणाईचा एल्गार पाहायला मिळाला। तरुणाईच्या एल्गारावर भाजप समर्थक आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलेली ही वादग्रस्त प्रतिक्रिया। नीट पेपर फुटी विरोधात संतापाचा आक्रोश सोमवारी दिल्लीत उफाळला। संतप्त तरुणाई संसदेसमोर जोरदार आंदोलन करत होती, ज्यावर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करत प्रत्युत्तर दिलं। पण एवढं होऊन दिल्लीतील आंदोलन काही थांबत नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी आंदोलनावर निशाणा साधत चांगलीच मुक्ताफळं उधळली आहे। या काही दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललंय या आगीमध्ये तेल ओतायचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करत आहे। म्हणजे ह्या आंदोलनामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी ही आतंकवादासारखी परिस्थिती या देशामध्ये निर्माण करू पाहत आहे। पण मी यांना सांगतो, केंद्रात आदरणीय नरेंद्रजी, महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी आणि शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी, काही बदल होणार नाही। खरं तर स्वतः सदाभाऊ खोत हे आंदोलनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे। सदाभाऊंनी रस्त्यावर उतरून अनेक आंदोलनं केली, पण तेच सदाभाऊ आता आंदोलकांना थेट आतंकवादी कसं म्हणू शकतात हा सवाल उपस्थित केला जातोय। विरोधकांनी सदाभाऊ खोत यांच्या विधानावर जोरदार हल्ला चढवलाय। तुम्ही दहशतवादी म्हणताय, आतंकवादी म्हणताय, यावरूनच तुमची सत्तेची हाव किती आता वाढली आहे हे सदाभाऊ दिसते आहे। तेव्हा तुमच्याकडून तरी ती अपेक्षा नव्हती। आणि एका मंत्र्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पोरांचे रक्त सांडवताय, डोकी फोडताय, मुलींना विवस्त्र करताय, याची तुम्हाला लाज वाटत नाही? हे विद्यार्थी कोणाचे आहेत? या देशातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, जिल्ह्यामध्ये उतरलेत, तालुक्यामध्ये गेलीत, आणि ती सगळी तुम्हाला आतंकवादी दिसत आहेत। म्हणजे हा देश अर्धा आतंकवाद्यांनी भरलेला आहे, दहशतवाद्यांनी भरला आहे। वा सदाभाऊ वा। सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, त्यांना आतंकवादी म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो। बाप नाही राहिले तुम्ही सदाभाऊ, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पोराला लाठाकाठ्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे। पुरावे द्या, आम्हाला पुरावे पाहिजे। दहशतवादी तर आमच्या आजूबाजूला टेररिस्ट चालतात, आम्हाला पुरावे पाहिजेत, मला पुरावे पाहिजेत। आता ह्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन चेंज ना करू, मला पुरावे पाहिजेत। त्या माणसात जो माणूस बोललाय ना त्याच्याकडनं मला पुरावे पाहिजेत की हा माणूस दहशतवादी आहे। दहशतवादीचे पुरावे तर आपल्याकडे असणार ना, तुम्ही त्यांना एवढं लेबल करताय। मला पुरावे पाहिजेत। जो माणूस आपल्या बाजूला फिरतोय तो दहशतवादी असेल तर आपल्याला भीती वाटली पाहिजे। काय नीच प्रकारे तुम्ही काय लोकांना लेबल करताय दहशतवादी म्हणून, जे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात। फडणवीस साहेबांसारख्यांचे पाय चाटून आमदार झालेत, त्यांच्यासारख्यांनी ज्यांच्यावर मंत्रिपदावर असताना कोंबडी चोरीचा गैरव्यवहार केल्याचा जो काही आरोप झाला त्यातून ते अजून बाहेर पडू शकलेले नाहीत। इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेसपासून राष्ट्रवादीपासून अनेक पक्षांच्या नेत्यांवर थोडे आरोप जरी झाले तरी त्यांनी राजीनामे दिलेत। आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतात अशा विद्यार्थ्यांवर जे लाठी हल्ला करतात, ज्याचे आदेश देतात, त्यांचं आंदोलन मोडून काढतात, त्यांना दहशतवादी म्हटलं पाहिजे, हे सदा खोत यांनी लक्षात ठेवलं पाहिजे।
सदाभाऊंनी केलेल्या आंदोलनाबाबतच्या या विधानावरून वाद निर्माण झाला असतानाच महायुतीतही सदाभाऊंबाबत नाराजीचा सूर उमटला. 5-6 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत. त्यामुळं असा कायदा हातात घेणं बरोबर नाही. कुणी विद्यार्थी संघटना असतील किंवा कुणी असेल, असं आतंकवादी त्यांना म्हणता येणार नाही. आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्यांना आतंकवादी म्हणतो आपण. पण विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करायची, पोलिसांवर त्याला जखमी करायचं, ही सुद्धा बाजू योग्य नाही. त्यामुळं माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही. सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही. माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. आपल्या विधानावरून नव्या वादाला सुरुवात झाल्यानंतर सदाभाऊ नौपरती आली. आपण विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हटलं नाही असं सांगत सारवासारव करण्याचा सदाभाऊंनी प्रयत्न केला. पण इंडिया आघाडी दहशतवादी विचार पसरवत असल्याच्या विधानावर मात्र ठाम असल्याचं सदाभाऊंचं म्हणणं आहे. मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी, आतंकवादी म्हणत नाही आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. विद्यार्थ्यांचं आंदोलन राज्यामध्ये मी केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही लाठाकाठा खाल्लेल्या आहेत. आम्ही तुरुंगामध्ये गेलेलो आहे. परंतु त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, अशा पद्धतीचं कुठील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. संविधानिक मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आतंकवादी, दहशतवादी म्हणणं योग्य नाही. पण त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणं ही चुकीचं ठरत नाही. त्यामुळे आंदोलनावर टीका करणारे सदाभाऊ किंवा इतर नेत्यांची केवळ वाद निर्माण करण्यासाठी मुक्ताफळं उधळायला नको. अन्यथा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला डिवचण्याचा प्रकार ठरण्याची भीती आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.